आमच्या मागचा ब्लॉग पाहिला की आम्ही गेलो होतो गोव्यात, मजा केली बीचवर, थंय हिंडलो दिवसभर. आणि आता इलो आम्ही आमच्या गाव. मी बोललोय तसं आम्ही इलोय गावात. आणि गावात बघा, जो गोव्यात हिंडत होते पाण्यात डुबकी मारत होते, नुसता बिन पाण्याचे पेवत होते, ते आता बघा काय करतात. तेव्हा त्यांचे कपडे तर तुम्ही बघितलाच असतात. आणि आता बघा साध्या भोळ्या पोरी, हे बघा किसतंय, दर किस. आता यांना 50 दिले, जेवणाची ऑर्डर आहे किसूक. एक दिलो कांदा कापूक आणि एक दिलो आम्ही खोबरं घेतो. किस बाय किस. हो, आता आम्ही आलो हे लग्नाला आमच्या दिराच्या. हे आहे घर, हे आहे मंडप आणि हे आहेत आमचे सासरे जे खोबरे किसतात आहे. काय आता इथे लग्नाची तयारी चालू आहे. उद्या हळदी आहे, उद्या हळद आहे, पुण्यवचन आहे. नाही मंडप डेकोरेशन चालू आहे. हा, तर चला आपण बघूया. हे बघा, हे असं आहे डेकोरेशन. हे आहे गावचं घर, बघू शकता. काय हे कोणते तरी झाड आहे, ते डेकोरेशन करायचं चालू आहे. त्याच्यापासून. तर चला तुम्हाला दाखवतो की काय प्रिपरेशन चालू आहे, काय झालंय, काय नाही झालंय. गावच्या पद्धती आमच्यासाठी नवीन आहेत, तर बघूया. चल ठीक आहे, चल. तर चला बघूया आपण काय करतोय. काका बोला जरा काय करतोय. काका आमचा असा भाज्याचा लगीन, त्याच्यामुळे भेडल्या माडाची सावळ असत ना, त्याचा आम्ही करतो ह्या डेकोरेशन. ह्या आम्ही ह्या सजवतो का. ए भाई हय धर, होय असं धर, असं धर, असं धर, असं धर, तरच धर. थोडीशी रूज सुटली आहे, त्याच्यामुळे बांधतो आम्ही. तर कोणतं झाड आहे ते सांगा. एका भेडल्या माडाची सावळा म्हणतो. एका भेडल्या माडाची सावळा म्हणतात. आणि गावात कोकणात जेव्हा लगीन असतं ना, तेव्हा ही असल्या बांधली जाते. ही हमखास ही मांडवाक बांधली जातं. हे आता पूर्वी लाकडाचे मेढी असायचे, आता हे सिमेंटचे हे असत, सिमेंटचे पोल असत. तर ते पोल जरी असले तरी त्याका ते सजवू खाया. आणि आता उद्या कशी अंगो सावरीची एक ही आणू काही सावरीचो खांबा आणू तो मी येतो सुतार तो शेरतलो. आणि मग ती एका आम्ही मुहूर्त मेढ जी म्हणतो ना, ती मुहूर्त मेढ उद्या बांधतालो आपण. ह्या आता या सजावट करतो ती भेडल्या माडाच्या सावळाची. या लग्नात हमखास कोकणात जेव्हा लग्न सगळं भर लग्न असं म्हणजे प्रॉपर तसा बघू केला तर कोकणात हे असल्या ह्याची भेडल्या माडाच्या सावळाची सजावट करतो. सरळ सरळ झालं, खालची खाली ए 2-4 गोव्यावरून इथे ही परिस्थिती. म्हणतात खडसावना. हा, ही भेडल्या माडाची सावळी मोठी असतात ना, ती हे कागद खडसावतो. ही खडसावून झाली काय त्याचे कवळे करायचे, हिरवे कवळे करायचे. आणि ते परतायची, म्हणजे परतली काय हिरी चांगली दिसतली. आणि ती मग मेडिंग बांधायची. आणि मुंबईत गुलदस्त्यात पण बांधतात. मुंबईत बघा तुमका ते ह्या देतात, ते बुके वगैरे काय तुम्ही म्हणतात ते आपले काय ते देतात ना, ते काय ह्याची कोवळी पानं असतात ना, ती अशी कैचेन कापतात आणि सजवतात. मग तुमका वाटतं की लय भारी घरी लांबचं बुके. पण ही आमच्या कोकणातली घरी भेटल्या माटाची सावळा ही. हा, ही लांब गेली. पण चिपकतं ग, काय करू. हाय गाईज, तर आता आम्ही चपाती बनवतो. ही बघा आमची चपाती. हे बघा, ही अशी चपाती बनवत आहे. तर ते
चपाती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे झालेले आहेत. आणि लाईट दोन्ही चपात्या चाललेल्या आहेत आमच्या. छोट्या चपात्या करतो पुढे बघत. चपाती खायची. त्यांचं परवा लग्न आहे, बिचारे स्वतः एकटेच काम करतात. काय करणार? काय करता? चला ऍटलीस्ट थोडी तरी गोल चपाती झालेली आहे. वा वा वा. बघा हे आहेत नकाशे. काही 10 चपात्या लाटून झाल्यानंतर अजून एवढ्या आता बाकी आहेत. आता कुठे गोल चपाती होत चालली आहे. प्रगती चाललेली आहे. हा तर रोज अशा चपात्या करतो आपण, पण इकडे असं काही जमत नाहीये, काय समजत नाही गणित पिठाचं आहे का पोळपाटचं आहे. नक्कीच चपातीची ऑर्डर तुम्ही आम्हाला देऊ शकता. पण भारताचे नकाशे भेटतील एवढं कन्फर्म आहे. हाय पिंट्याच्या लग्नाचे जे सवासणीचे ओटी भरूचे असत त्याचा आम्ही गावी आमचं लग्न असा भाच्याचं आमच्या, तेव्हा आम्ही सवासणीचे ओटी भरूचे त्याचे आम्ही पूर्वतयारी करता. एका बारके पिशेत घालतो तांदूळ, एका ही आमची जे सोना असत ते जरा आळशी असत पण करतात काम नाही असं आहे. एक काम आम्ही ती काय करतो, एक घालता ब्लाऊज पीस, एक घालता नारळ, आणि नवरदेव असा तो काय करतात हे नवरदेव संपले. एका पिशे कोण सांगले तू फुंफू करता. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे हळदीचा दिवस. नाश्ता झाल्यानंतर हा नाश्ता झाल्यानंतर हळदीची तयारी करायची, हळद भिजवायची. हा आहे आमचा नवरदेव सकाळी 7 वाजता आणि हे आहे आम्ही हा नाश्ता बनवलेला आणि आहे. हे आहेत आमचे नवरे. हाय नवरदेव आमच्या लाईनी जातो उभा राहतोय. काही दिवसांनी याला काही गोष्टी समजल्या नाही, चला ज्या आम्हाला नंतर बघूया. आतापर्यंत समजल्या त्या. तर आता आम्ही हळद भिजवतोय नवरदेवाच्या हळदीसाठी. ही आहे मुलतानी माती. ती आता आपण फोडून टाकूया. ते काय आहे आपण ही आहे आंबे हळद. माहित नाही ना. ही आहे आंबे. ही आहे आंबे हळद. टाकली टाकून माती तर टाकली आहे. आणि ही आहे आपली घरातली हळद. डिमार्टची डिमार्टची हळद. आम्ही असं ऍडव्हर्टायझिंग पण आम्ही करतो. कोलॅबरेट करायला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. पैसे मात्र पाठवा अगोदर. हे आहे रोज वॉटर. हे आहे गावचं दूध ओरिजिनल, असं मिक्स व्हायला नाही. चला आता ते मिक्स करूया. 90 आणि हळद अशी अशा प्रकारे मिक्स झालेली आहे. ती आता आम्ही मला थोड्या टाइमनी दाखवू डेकोरेशन. होत्या तर काढल्याच नव्हत्या. प्रोग्राम चालू आहे. चला बघा. हा कलर जर आहे जवळ आहे त्याच्यात 2 कलर काढले आहे. आर्ट मध्ये काढला सेम तो कलर सेम बरं तो ह्या होता नाही. हॅलो, आमची हळदीची तयारी झालेली आहे आणि आता बांगडेवरचा कार्यक्रम चाललेला आहे. हे माझे 2 वहिनी आणि हे नवरो काय गेलो नवरो गेलो आणि आमच्या बांगडेवरचा प्रोग्राम चालला. मी दिसतंय काय? आता आमचं बांगड्यावरून झालेलं आहे. आता आपण नवरदेवाची बॅग बघूची नाटक ते दाखवतो तुम्हाला. बघा, हे आहे स्टार्टिंग. थोडं
नवरदेवाची चालू आहे तेल मालिश grooming. मीच येते. अरे कुठलं पण ते हे दोघी जण नावाचे सुना. कोण आहे तिकडे? चल ते पाठीवर बसतो पाठीवर. चल तू तिला नाही घाबरणार आहे. चल. लग्नामध्ये जे कुळ ठेवतात की आपली ही याला आपण हे जे झाड आहे ह्याला आपण कलम म्हणतो. जे आंब्याचा कलम नाही, याला देवाचा कलम म्हटलं जातं. आणि हे कुळ म्हणून आणलं जातं. हे कुळ त्या झाडाची पूजा केली जाते. अगरबत्ती हळद पिंजर घालून त्याची पूजा केली जाते आणि नंतर त्या झाडाची फांदी तोडली जाते. आणि हे लग्न कुळ म्हणून आवश्यक असतं. त्याचं जेव्हा आपण पुण्यवाचन करतो तेव्हा ह्या वनस्पतीचं आपण ही जी झाड आहे ह्या झाडाची फांदी आणतो आणि त्याचं पूजन करत असतो. हे नवऱ्याचे काका असत. याची फांदी करताना ओमले चावले तरी पण त्यांनी ती काढली नाही. म्हणजे आता यांचे गावचे भट येतले. भट इल्याच्या नंतर आता भट येणार. भट इल्याच्या नंतर याचा पुण्यवचनाच्या याचा पूजन केला जाणार आणि ह्या उद्यापर्यंत ठेवला जाणार. जेव्हा वरात येणार तेव्हा ती अशी हलवली जाणार, ज्याला आपण कुळ म्हणतो. म्हणजे जे आपलं आता एक प्रत्येक समाज असतो त्याचा एक प्रत्येक वेगवेगळा कुळ असता. म्हणजे समजा आता या परमांचा कुळ कलम असता, तर काही लोकांचा वड असता, तर काही लोकांची मूर्ती असतात. समजा नागाची मूर्ती असता, सर्पाची मूर्ती असता, अशी जगाची आपण पतवा म्हणतो अशा पद्धतीची मूर्ती असतात. पण आपल्या तळ कोकणात जर सर्वसाधारण बघला तर जास्तीत जास्त लोकांचा ह्या जा कुळा या कलमच असता. म्हणजे हे आंब्याचा कलम नाही, एका या देवाचा कलम म्हटला जाता. नवऱ्याचे मावशे असतात, मार्गाच्या तडीचे मसुऱ्याचे चव्हाण हे ह्या करतात. ही जी मुहूर्तमेढ असतात त्याला हे जे रंगवतात हे हळद आणि पिंजर. हळद आणि पिंजर हे एकत्र करून एका रंगवलं जातं. एका मुहूर्तमेढ म्हणतात. मुंबईत पण जर हॉलमध्ये समजा हॉल जरी असलो तरी त्याला एक छोटीशी फांदी मार्केटमध्ये मिळतात. ती आणून मुहूर्तमेढ म्हणून लावलीच जातात. खरं असांदे मुंबईत असांदे काहीच्या शहरात जरी लगीन असलं गावात ती एक झाडच असतात. त्या झाडात एक सुतार येतं आणि ते सुतार त्याला शेडतले आणि त्या शेडणे म्हणजे त्याला ते तासना म्हणतात, त्याला ते शेडणा म्हणतात. तर शेडतले आणि ती मेल लावतले. आणि ह्यो जो दिवो लावलेला याचा लांबण दिवो म्हटलं जाता. जो नवऱ्याची जेव्हा वरात येतात, नवरीत जेव्हा घर भरवणी करतात तर ह्या दिव्यात दिवो आणि हे तांदळाचे पोशे घालत तिकडे घरात घेतात. लक्ष्मीचं आगमन होताना तेव्हा ह्या लांबण दिव्याचा उपयोग केला जातो. इतर समय चालत नाही. लांबण दिवस तो पूर्व पारंपरिक म्हणजे पूर्वीच्या आजा पंजाच्या काळापासून चलत इलेलं लांबण दिवा असा. पूर्वी तांब्याचा असायचो, आता तो आपलं पितळेचं झाला. पुढे मोठे मोठे लांबण दिवे असायचे. पण आता आपलं छोटंसं लोकांचा आता तो मोठं वर्ण आता ती नवीन बायका त्याचा घासून जमला नाही. हा आहे आमच्या लग्नाचा मंडप, हळदीचा मंडप. इथे हळदीचा कार्यक्रम सगळा होणार आहे. हा आहे मंडप. एवढा भला मोठा असं आपल्या मुंबईमध्ये तरी बघायला एवढे मोठे मंडप भेटत नाही. गावी कशी जागा आहे, सगळं आहे, तर मंडप बांधायला जागा भेटते, सगळं असतं. नो डाऊट एक निसर्गाच्या रम्यात लग्न बोलतात ना, तसं एक आम्ही एक एक्सपिरियन्स करतो आहोत. हे आहे घराचा मांडव याला म्हणतात. हे आहेत मंडळी घरातले. इथे सगळं चालू आहे लग्नाची काही ना काही कामाची गडबड. इथे सगळे मंडळी बसलेले आहेत, बघू शकता. हे बघा. हाय गाईज. चला आपण जाऊया गोठ्यात.
गावचा गोठा कसा आहे ते आम्ही तुम्हाला हा बघा माझा मुलगा गाई आणि मुलगा त्याचा एक्सपिरियन्स करतोय. हम्मा सोनू कोण आहे? चला बघूया. चल चला हात लावायला सांग त्याला, लावतो चल, तो. ये. लावलं त्याने. ये मी येते ना, छोटी हम्मा आहे ही. बघा हे वासरू आहे आमचं. हात लावा, खाली गळ्याला हात लावायचा, मग गप्प राहणार. हे ही आहे आमचं छोटूस वासरू, आमच्या छोटू पिल्लू सारखं. एकच आहे का? हे सध्या तरी इकडे एकच आहे. एक कोण आहे बेबी? लाव लाव. अरे वा व्हेरी नाईस. गवत आहे, चारा आहे, गाय बैलांसाठी त्यांनी जमा करून ठेवलेला असतो तो. आता आम्ही आतमध्ये चला जाऊया. त्या लोकांनी साठवून ठेवलेला असतो पाऊस गेल्यानंतरचा त्यांच्यासाठी तो आहे. आता आपण बाजूची हे बघूया. तर आता आम्ही तुम्हाला रेडी होऊन आम्ही तुम्हाला परत भेटतो. आता आम्ही रेडी होणार आहे हळदीसाठी. ही माझी मेहंदी, ही माझी छोटीशी मेहंदी, ही आमची मेहंदी. चला तर आपण थोड्या